सर्वांना शुभ सकाळ. कशा आहात सगळे? छान ना, असायलाच पाहिजे. सर्व मोठ्यांना नमस्कार, छोट्यांना आशीर्वाद. आज आपल्या बागेतून छान अशी भाजीची रोपण तुम्हाला दाखवत आहे. अशी सुंदर अशा सकाळची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. सूर्यदेवाने चांगले दर्शन दिले आहे. आजकाल ऊन लवकर पडत आहे. 7 वाजले की उन्हाचा कडाका जाणवतो. आजूबाजूची हिरवी शेती डौलदार कशी छान दिसत आहेत बघा. ऊसाची शेती आमच्या घराच्या चारी बाजूला आहेत. सूर्य महाराज आजच्या दर्शन द्यायला लागलेले आहेत. आजूबाजूचा परिसर अगदी सुंदर आणि छान दिसत आहे. बघा कसं डौलदार शेती डौलत आहे. हिरवगार वातावरण मनाला अगदी आल्हाद देऊन टाकतं. कसं वाटते ते बघा तुम्हाला. घरात 4 झाडे असली तरी मनाला किती प्रसन्न वाटतं बघा. हिरवगार अगदी डोळ्याला छान वाटतं. अतिशय सुंदर असा आपल्या 4 झाडामुळे बगीचा आपला छान दिसतो. आज सूर्यदेवाने सुद्धा आपल्याला छान असं दर्शन दिलेलं आहे. बघू शकता तुम्ही. मेथीची भाजी आहे. ही भाजी बारीक चिरून घ्यायची. दाखवते. कोवळी कोवळी भाजी असली ना, अजिबात कडू सुद्धा लागत नाही ही भाजी. ही ना बारीक अशी चिरून घ्यायची. ही भाजी शिजते तोपर्यंत आपण हे मेथीचा घोळाला तळून घेऊयात. भाजी कोवळी असल्यामुळे त्याला कडवटपणा अजिबात येत नाही. हिरवीगार. जेवढ्या कच्च्या भाजीपाल्या थंडीमध्ये खाल ना, तर तेवढे शरीरासाठी ते चांगले असतात. शिजवून खाण्यापेक्षा ते अशी वेगवेगळ्या कोशिंबिरी वगैरे करून खाल्ल्या ना, त्याची पोषक द्रव्य पण त्यामध्ये तशीच राहतात आणि आपल्याला पण खायला भाकरी बरोबर वगैरे चांगलं लागतं. तर हे झालं. तोपर्यंत आपण इथे भाजी शिजली का बघूया. थोडीशी अगं पाणी सुटलं ना, त्याला पाणी सुटतं. हे आता आपण ह्याच्यामध्ये गुलाना करून घेऊया. गुलाना यामध्ये हे मी कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण हे वाटलेलं आहे. हा क्यूब याच्यामध्ये घालते, म्हणजे थोडंसं तिखट लसणाचा वास असं थोडंसं येईल. थोडंसं हे जरासं त्याला हे पातळ बर्फ आहे थोडंसं हे म्हणजे. तोपर्यंत आपण भाजी बघून घेऊ. भाजी शिजत आली. कोवळी असल्यामुळे लगेच शिजून जाणार ती.
तोपर्यंत दाखवते मी तुम्हाला काय काय घालायचं. कोथिंबीर, मेथी, कोथिंबीर नव्हे मेथी, बारीक चिरलेली मेथी, त्याच्यानंतर थोडंसं मीठ याच्यामध्ये घालूया. मीठ घालूया. त्यामध्ये कच्चा कांदा घालायचा. कच्चा कांदा, थोडंसं हिंग घालायचं, अगदी थोडंसं. आणि यामध्ये भाजी आपली शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही. भाजी झालेली आहे. आता यामध्ये आपण थोडेसे तीळ भाजून घेऊ. हे मी तीळ भाजता येतं. कच्चे तीळ असतात ते थोडेसे, 1 चमचाभर भाजून घ्यायचे. भाजून घेतले तीळ ते आपण ह्यामध्ये घालू. तुम्हाला पाहिजे असेल तर शेंगदाण्याचं कूट घातलं तरी चालेल. हे सगळं एकत्र कालवायचं. हे आपण मगाशी क्यूब घेतलेली आहे ती जरा त्याच्यात घालू. सगळी याच्यात मिक्स करून घ्यायची. त्यामुळे चवीला पण चांगलं, पौष्टिक, खायला सुद्धा चांगलं, जेवणाबरोबर छान लागतं. असेच नवीन वेगवेगळे पदार्थ करून खायला आपल्याला आवडत असेल तर मला कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि एकदा करून बघा आणि मला सांगा आपल्याला कशी वाटली रेसिपी. ही आमच्या आजीची रेसिपी. आमची आजी शेतातनं
भाजी तोडून आणायची, खुडून आणायची आणि त्यावेळी ते हे पदार्थ म्हणजे असे हे करून घालायचे. त्यामुळे आम्हाला पण ते सवय लागली. अशा पद्धतीने हा घोलाना मेथीचा तयार झाला. आता आपण आठवड्याभर टिकणारा मसाला एक करूया. त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे बघा, दाखवते. तेल घातलंय मी. मसाला भाजीसाठी तेल घालायचं. त्याच्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे टाकल्यानंतर जरा परतून घ्यायचे शेंगदाणे. त्याच्यानंतर त्यात अंडा आणि लसूण घालायचं. त्यानंतर हा कांदा आहे ना तो परतून घ्यायचा. कांदा चांगला तांबूस पडले. मी 4 ते 5 नग घेतले मध्यम आकाराचे कांदे. ते घालून चांगले परतून घ्यायचे. परतून घ्यायचं म्हणजे की त्याला चांगली चव, मसाल्याला चांगली चव येते. आणि हा मसाला 15 दिवस तुम्ही निवांत फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि त्यामध्ये आपण भरलं वांगं, अंड्याचं कालवण केलं तर अंड्याचं कालवण, म्हणजे व्हेज नॉनव्हेजला दोन्हीला सुद्धा हा मसाला चालू शकतो. अशा पद्धतीने हा मसाला बनवलेला आहे. तर यामध्ये बघा हे चांगलं भाजून घ्यायचं एकसारखं. आलं, लसूण, शेंगदाणे थोडे. शेंगदाण्याला त्याला थोडीशी रिच टेस्ट होती. म्हणजे काजूचं काम खरं तर म्हणतातच ना शेंगदाण्याला, गरिबांचा काजू. हा काजूचा आपल्या शेंगदाण्याचा उपयोग आपल्याला या ग्रेव्हीमध्ये करता येतो. चांगल्या प्रकारे ग्रेव्ही होती. तुम्हाला बघता येईल नंतर. मी ते झाल्यावर दाखवतेच तुम्हाला कशी करायची ती. 15-20 दिवस फ्रीजमध्ये निवांत टिकते. महिनाभर या ग्रेव्हीला काहीच होत नाही. त्यानंतर तुम्हाला त्या ग्रेव्ही तयार झाल्यानंतर त्याच्यात तुम्हाला भाजीसुद्धा करून एखादी दाखवली मी तुम्हाला. त्यानंतर हे खोबरं सुद्धा जरा परतून घ्यायचं. म्हणजे कसं थोडंसं ब्राऊन. ओलं खोबरं घेतलं मी. कुणाला पाहिजे तर कोण
सुकं खोबरं घेतलं तरी चालतं, पण मला दूध जास्त असतं, दूधकट जास्त असतं, त्यामुळे मला ओलं खोबरं आवडतं. मी ओल्या खोबऱ्याचा वापर जास्त करते. आपल्याला हवं असलं तर आपण सुकं खोबरंसुद्धा घेऊ शकतो. तसं पण हा मसाला फ्रीजमध्ये राहणार असतं, त्यामुळे त्याचा काय खराब व्हायचा किंवा काय प्रश्न येत नाही. हा थोडंसं परतून घ्यायचं खोबरं. थोडा वेळ लागला खोबरं परतायला, साधारण थोडंसं परतून घ्यायचं. त्याला काही जास्त कलर यायला पाहिजे अशातला भाग नाही. आता आपण तो मसाला करून घेतोय, त्यासाठी आपण इथं तीच कढई घेतली मी. ह्याच्यामध्ये आपण 2 पळ्या गच्च भरून तेल घालूया. मसाला भाजायला पाहिजे त्यामुळे त्याप्रमाणे ॲडजस्ट आपण नंतर केला तर चालतो. ह्याच्यामध्ये आता मी काय काय घालतोय बघा. आमचं कोल्हापुरी लाल तिखट, हे आमच्या बागेतल्या मिरच्यांचा बुक्का. तुम्ही लाल तिखट बुक्का घातला म्हणजे त्याला लाल तिखट म्हणायचं. हे कांदा लसूण मसाला कोल्हापूरचा. हा गरम मसाला आहे, धने पावडर आहे, हिंग, हळद आणि बेसन घातलं. बेसन घातल्यामुळं मसाल्याला खमंगपणा येतो आणि दाटपणा पण येतो. आपण हे आता ह्याच्यामध्ये घालून नीटसं भाजून घेऊया. हे मी ह्याच्यात घालत आहे. परतून घेऊया चांगली चटणी वास येईपर्यंत परतून घ्यायची. जरा तेल जास्त घातलं म्हणजे मसाल्याला परतायला चांगलं वाटतं. पूर्ण परतून घ्यायचा मसाला. कांदा लसूण मसाला, आपलं लाल तिखट, नंतर गरम मसाला वगैरे भाजल्यानंतर एक खमंग वास यायला सुरुवात होते. करपू द्यायचं नाही मसाला. भाजते असं धूर येतं असं वाटलं की हे मी 2 टोमॅटो भाजून घेतले, बारीक वाटून घेतलेले, ते याच्यात घालायचे. तो सुद्धा ह्याच्यामध्ये टोमॅटो चांगला परतून घ्यायचा. थोडंसं पाणी घालून ते एकसारखं परतून घ्यायचं आणि करपू नये म्हणून त्याला परतून घ्यायचं. एकसारखं शिजवून झाकण ठेवून आपण हे चांगलं परतून घेऊया. तोपर्यंत मी हे कांदा भाजलेला आणि खोबरं हे सगळं परतून घेते. मिक्सरला बारीक वाटून घेते.
तोपर्यंत हे भाजत आपल्याला पहिला मसाला आपला आता भाजून झालेला आहे हा. ह्याच्यामध्ये आता हे खोबरं कांदा वाटलेलं हा मसाला ह्याच्यामध्ये घालायचा आणि तो परतून घ्यायचा. यामध्ये घालून ते परतून घ्यायचं चांगलं. मसाला आपण चांगला परतून घेऊया. आपण चवीप्रमाणे मीठ घालून घ्या. म्हणजे कसं नंतर थोडं मसाल्यापुरतं लागेल असं मीठ आपण घालून घ्या. 2 चमचे मी घालते. मी छोटे लहान चमचे 2 घातलेले. पूर्ण ह्याला पाणी आटवून घ्यायचं ह्याच्यातलं. पूर्ण आटवून मसाला पूर्ण आटवून भाजून घेऊया. पाणी आटवायचं त्यातलं.
म्हणजे पूर्ण भाजून घ्यायचं. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते कसं हे करायचं. स्टोअर कसा करायचा तो पण मी तुम्हाला दाखवीन. अशा पद्धतीने बघा आपला हा मसाला तयार झाला. मी तुम्हाला दाखवते हे स्टोअर कसं करून ठेवायचं आहे. त्या पूर्ण थंड करून घ्यायला पाहिजे आपल्याला. हे आता आपण थोडं थंड करत ठेवूया. गार झाल्यानंतर आपण त्याचं कसं स्टोअर करायचं ते मी तुम्हाला दाखवते. मी कशी स्टोअर करते ते तुम्हाला दाखवते. त्या पद्धतीने आपण स्टोअर करून ठेवा. अगदी निवांत, कामाची गडबड होत नाही, काय नाही. झटक्यात पटक्यात कोण पाहुणे आले काय आलं की 5 मिनिटात आपलं स्वयंपाक तयार होतो. एखादी भाजी किंवा एखादी डिश जर करायची असेल तर त्याला हा मसाला घालून तुम्ही करू शकता. हे मी आता ठेवते. थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की ते स्टोअर कसं करून ठेवायचं. अशा पद्धतीने बघा आपण तयार झालेला मसाला आपण आईस क्यूबच्या ट्रेमध्ये भरून ठेवू शकतो. हे बघा मी इथं आईस क्यूब एका डब्यामध्ये, टपरवेअरच्या डब्यामध्ये ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा आपला तयार झालेला जो मसाला आहे तो याच्यामध्ये घालून त्याची क्यूब तयार करून घ्यायचे. आणि हे क्यूब आपण क्यूब झाल्यामुळं हे आपल्याला वापरता येतात. म्हणजे आपल्या भरलं वांगं असून देत, भरली ढोबळी असून देत, अंड्याची ग्रेव्ही असून देत, थोडाफार मसाला आपण उसळांना वगैरे घालतो, मिसळ करताना हा मसाला आपल्याला यूज करता येतो. वेगवेगळ्या पद्धतीनं ह्याचा वापर आपल्याला कसा करायचा हे मी तुम्हाला आता हा सेट झाल्यानंतर कशा पद्धतीनं हा मसाला आपल्याला वापरता येतो ह्याची मी एक तुम्हाला रेसिपी करून दाखवीन. त्याप्रमाणे आपण ते करू शकता. हा असं करून ठेवल्यामुळं आपल्याला ह्याचा वापर गडबडीच्या वेळी, आता एक कामाला जाणाऱ्या महिला वगैरे असतात जे गडबडीच्या वेळी, सकाळच्या वेळी त्यांना आपलं पटकन आपलं हे मसाला घातला, 2 क्यूब 3 क्यूब आणि ते भाजी करून नेले की डब्याला सुद्धा भरभर आटपता येतं. मुलांच्या डबे करायचे असतात त्या अशा वेळी आपण हे करून ठेवलं की फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं, ह्याच्यामध्ये भरायचं, हे फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं. आणि त्याच्यानंतर हे बघा हे क्यूब काढलेले आहेत, मी क्यूब काढून ठेवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर त्या क्यूब काढलेले जे आहेत ते एका बाजूला ठेवून राहिलेला जो मसाला आहे तो परत आपण याच्यामध्ये भरून परत त्याच्या क्यूब काढून घेऊ शकतो. भरपूर होतात याच्यामध्ये. आपल्याला पण त्याचा वापरसुद्धा व्यवस्थित वगैरे करता येतो. म्हणजे एका वेळी 2-3 क्यूब घातले तरीसुद्धा भरपूर सोय होतात. 3 तरी ह्याच्यामध्ये मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये. एक नारळ घेतला, साधारण 300 ग्रॅम कांदा घेतलेला. हे बघा हे आता 2 वेगवेगळे हे क्यूब झालेले हे केले, वेगळे काढले आणि परत एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलेला राहिलेला मसाला. आता हे फ्रीजमध्ये आपण स्टोअर करून ठेवूया. बघू शकता आपण. पंधरा दिवस तरी हा मसाला अगदी छान टिकतो. अजिबात त्याला जरासुद्धा काय होत नाही. क्यूब झाल्यामुळं डीप फ्रीजला ठेवल्यामुळं त्याला कोणत्याही प्रकारचं हे होत नाही आणि खराब होत नाही, ते व्यवस्थित टिकतो. डीप फ्रीजला आपण हा मसाला ठेवून टाकायचा. बघू शकता तुम्ही. महिनाभर या मसाल्याला काही होत नाही. अशा पद्धतीने आपण करून बघा.